तर आज मी गेले होते माझ्या गावाला. तर मी माझ्या गावातून बघा कोणती भाजी आणली ती. ही बघा, ही टाकळ्याची भाजी आहे आणि ही कवल्याची भाजी आहे. खूप मिरची टाकून छान होते. आणि ही आहे भोपळीची पानं, ह्याच्यात आहेत बघा. ही हळदीची पानं, ही भोपळीची पानं आणि ही कढीपत्ता पण माझ्याकडे भरपूर झाडं आहेत, 20-25 झाडं आहेत माझी कढीपत्त्याची. हे पण हे आहेत शेवग्याची पानं, जी की ह्याची भाजी करणार आहे मी. शेवग्याच्या पानांची ह्या भाजी करतात, खूप छान लागते आणि खूप म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते. आणि परत दाखवते तुम्हाला, ही आहे सुरणाची पानं. हे बघा, ही सुद्धा खूप छान भाजी लागते. हे बघा, सुरणाची पानं दिसत आहेत, ह्याची पण भाजी करतात, खूप छान लागते. आणि ही आहेत आळूची पानं. हे बघा, आळूची पानं बघा किती आहेत. हे बघा, ही सगळी आळूची पानं आहेत. ही भोपळीची पानं आहेत. आणि हा मी केळीचा कोका आणलेला आहे. हा पण माझ्या गावातलाच आहे. माझ्या झाडाला लागला होता केळीच्या. केळी लागून झाल्या, कोका होता, मी कोका तेवढा काढून आणला. बघा, मला गावाकडून किती भाजी मिळते आणि तीही मोफत, फुकट. आणि याच्यात खर्च हा काहीच होत नाही, फक्त मेहनत असते आपली काढण्याची हाताने, बस एवढंच. बाकी एवढी भाजी कोण तुम्हाला फुकट देईल का, मला नक्की सांगा. आणि तुम्ही ह्याच्यातली कोणती भाजी कधी खाल्ली आहे का, ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे, ओके.